नमस्कार मित्रांनो, आज आपण श्लोक 6 जाणून घेणार आहोत. यामध्ये चाणक्यांनी संकटकाळी काय करायला हवे याविषयी सांगितलेलं आहे. श्लोक याप्रमाणे: आपदर्थी धनम रक्षेद्रु दारान रक्षेद्वे नैरपि आत्मानं सततं रक्षद्वे द्वारैरपि धनैरपि. याचा अर्थ असा: संकट काळापासून वाचण्यासाठी धन साठवावे, स्त्रियांचे रक्षण करण्याची वेळ आली तर ते धनही वापरावे, स्वतःचे रक्षण मात्र सातत्याने करावे, स्वतःच्या जीवावर बेतले तर स्त्रिया आणि धनाआधी स्वतःचे रक्षण करावे. म्हणजे एकूणच यामध्ये चाणक्यांनी म्हटले आहे की संकट काळाची परिस्थिती, इमर्जन्सीची परिस्थिती येण्याच्या आधी आपण धनसंचय केला पाहिजे, म्हणजे मनी गोळा केला पाहिजे, आधीच साठवून ठेवला पाहिजे. असं बघा, आपण रोजच्या गोष्टी करतो, त्यामध्ये अतोनात आपण पैसा उडवल्यासारखा करतो. त्यामध्ये आपण कोण्या गोष्टी पर्वा करत नाही आणि बचत करत नाही. त्यामध्ये छोट्याशा गोष्टी जर बघितल्या तर आपण ज्या 2-3 रुपयाच्या ज्या गोष्टी असतात, जसे बघा की आपण समजा कुठल्या गोष्टीच्या आधी नसलो त्यावर आपण अतोनात पैसा उडवतो. तसं न करता त्या छोट्या गोष्टीपासून मिळणारा धन संचय करून आपण साठवला पाहिजे, जेणेकरून इमर्जन्सीच्या वेळेस तो आपल्या उपयोगी येऊ शकतो. आणि सोबतच त्यांनी असे म्हटले की स्त्रियांचे सुद्धा रक्षण करावे आणि त्यासाठी धनाचा सुद्धा वापर करावा. म्हणजे ज्यावेळेस एखादी आपली प्रियजन व्यक्ती बिमार असली तर आपण त्या धनसंचयातून धन वापरून आपण त्याचा इलाज करू शकतो. तर अशा प्रकारे धन आणि स्त्रियांचे रक्षण सुद्धा करावे. जर स्वतःच्या जीवावर बेतली तर आपण काय करावं, अगोदर आपला बचाव करावा, नंतर आपण धनाचा बचाव करावा आणि स्त्रियांचा बचाव करावा, असं चाणक्यांनी म्हटलेलं आहे. या स्पष्टीकरण याप्रमाणे बघा, त्यांच्या काळातील परिस्थितीनुसार त्यांनी हे सांगितलेलं आहे की आपण लक्षात घ्यायला हवे. संकटकाळी उपयोगी पडेल म्हणून संसारी व्यक्तींनी धनसंचय करायलाच हवा. पत्नी ही पतीची अर्धांगिनी असते, त्यामुळे तिचे रक्षण करणे पतीचे कर्तव्य आहे. त्यासाठी साठवलेले धन वापरलेच पाहिजे. परंतु कधी अशीच परिस्थिती उद्भवते की त्या माणसाच्या स्वतःच्या प्राणावरच बेतते. अशा वेळी धन आणि स्त्री यांपेक्षाही अगोदर स्वतःचे रक्षण करावे. बघा, जर ओव्हरऑल म्हणायचं झाले की यामध्ये चाणक्यांनी हेच म्हटले आहे की बघा, पत्नी ही पतीची अर्धांगिनी असते, पत्नीची सर्व जबाबदारी पतीवर असते. तर त्यांनी पत्नीची काळजी तर घेतलीच पाहिजे, हे त्याचं प्रथम कर्तव्य आहे. आणि त्यांनी साठवलेलं धन त्याचा सुद्धा व्यवस्थित वापर केला पाहिजे. कुठेही आणि कधीही कशा प्रकारे त्याचा अतोनात असा